पनवेल आणि उरणच्या विकासासाठी केवळ समाजकार्य करण्यापेक्षा समाजासाठी उचित न्याय देणारं काम करता यावं यासाठी समाजसेवक तेजस डाकी आणि युवा नेते रुपेश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीररित्या पक्षप्रवेश केला। यावेळी सुनील तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना योग्य न्याय दिला जाणार असल्याचं सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलं। यावेळी त्यांच्यासोबत कर्जत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यासह नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचे मी मनापासून आभार मानतोय। तुम्ही आम्हाला आपल्या पक्षात प्रवेश देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर नवाब मलिक साहेब, घारे साहेब, माझे मित्र रुपेश पाटील तसेच व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, कारण माझं खूप कमी राजकारणासोबत संबंध आलेले आहे, त्याच्यामुळे मला सर्वांची नावं माहिती नाहीत। मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय। साहेब, अनेक वर्ष मी समाजसेवा केली। जवळपास मी माझ्या पत्नीने 10-12 वर्ष उरण तालुक्यात समाजसेवा केली। साहेब, आता ज्या लाडकी बहीण वगैरे योजना येतात साहेब, या आमच्या गावात जवळपास 10 वर्षापूर्वी मी राबवलेल्या आहेत। साहेब, माझ्या गावात जर मुलगी जन्माला आली तर 5,000, माझ्या गावात जर कुठल्या मुलीचं लग्न होत असेल तर 25,000, माझ्या गावात एखाद्या व्यक्तीचं जर झालं तर 10,000 रुपये। हे जवळपास आम्ही 8-10 वर्षापासून मी आणि माझी पत्नी राबवत आहोत। ही समाजसेवा करत असताना आम्ही कुठला पक्ष किंवा कुठला पार्टी आहे कधीच बघितलं नाही, फक्त निव्वळ समाजसेवा केली। परंतु जेव्हा साहेब मी 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी मला समजलं की समाजसेवेसोबत एक राजकीय पक्षाची साथ असणं खूप गरजेचं आहे। आणि मग तो राजकीय पक्ष कुठला असावा तर साहेब, मग आता एक प्रस्तावित सांगितलं साहेबांनी पनवेलचं उद्गार काढले की तटकरे साहेबांनी खूप सारं काम पनवेलमध्ये केलंय, तर पनवेलमध्ये नाही पूर्ण रायगडला समृद्ध करण्याचं काम जे आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे। माझी खूप वर्षापासून इच्छा होती तटकरे साहेबांसोबत अजितदादांच्या मार्गदर्शनाने काम करायचं, परंतु कधी तो सहयोग दुरून नाही आला। परंतु माझे मित्र रुपेश दादा पाटील यांच्यामुळे आज तो योग आलेला आहे। साहेब, तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतोय। तुम्ही मला तुमच्या पार्टीत समाविष्ट करून घेतलं आणि तुम्हाला ग्वाही देतोय। जेव्हा 2024 मध्ये निवडणुका सुरू होत्या अनेक उमेदवार गर्जना करीत होते की 3 दिवसात 30% संपू, हे करू। साहेब, मी कुठला पक्ष संपवेन हे बोलू शकत नाही, परंतु आपला राष्ट्रवादी पक्ष खेडोपाड्यात वाड्यावर गावोगावी पोहोचवण्याचं काम मी 100% प्रामाणिकपणे करेन। साहेब, परमेश्वरच्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे, फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे। तुम्ही जर आम्हाला तो मार्गदर्शन आशीर्वाद दिला तर साहेब 100% सांगतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष उरण तालुक्यात 1 नंबरला नेऊन दाखवू। साहेब, या व्यासपीठाच्याच माध्यमातून मीही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे समाजकार्य करत होता सातत्याने आपण इतका तिकडे विकास केलेला आहे, पण शेवटी समाजकारण करत असताना तुम्हाला एक पक्षाची जोड लागते। तुम्हाला निवडणूक लढवायची असतात, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इतर निवडणूक असतात, तुम्हाला लोकांची कामं करताना प्रशासनाला सोबत घ्यावं लागतं आणि प्रशासनावर जी ताबा आहे, जो चांगली कामगिरी करणारा पक्ष म्हणून आपण इथं आज राष्ट्रवादी पक्ष नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो आणि त्यांचं नियोजन आणि पक्ष शिस्तपणा ह्यासाठी त्यांचं नाव आहे। मी गेली 15 वर्ष शिवसेनेत काम करतोय। शिवसेनेत एका बाकड्यावर तटकरे साहेब आम्ही बसलो, रात्र 4-4 दिवस आम्ही ती कसं करायचंय, घटना कशी करायची, आम्ही घटनेचे काही पदाधिकारी आहोत म्हणजे आम्हाला तिथे बसवलं, सगळं काम केलं। त्याच्यानंतर परत एकदा सचिव म्हणून ही जबाबदारी मिळाली। कोकणामध्ये काम करत असताना, रायगडमध्ये काम करत असताना मला अनेक तरुण माझ्यासोबत आज जे पक्ष प्रवेश करतायत ते भेटले आणि अनेक आंदोलनं करून, अनेक कामं करून आज ते माझ्यासोबत जोडले। पण पक्षामध्ये ज्या वेळेला एक आपण समजा ग्लास घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, खूप टाकलं की त्याच्यानंतर थोडं ते बाहेर ओतलं जातं आणि मग ते ओतल्या गेल्यानंतर ती काही गडबड होते, ती थोडी आज तिथे मला जाणवली
आणि त्याच्यानंतर एक शिस्तबद्ध आणि चांगला पक्ष म्हणून अजून समाजकारण करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन मी सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आमच्यासोबत 15-20 मिनिटं घालवली. त्यांनी आम्हाला एक सन्मानाने काही गोष्टी समजवल्या आणि मग त्याच्यानंतर माझ्या सोबत सगळेच आज जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आज तालुक्याचे पदाधिकारी असतील, जे युवक गेल्या 4-5 वर्ष काम करत होते शिवसेनेसोबत, त्यांनी एका मताने आम्ही हा विचार केला की आज आपण आपले स्थानिक नेते जे रायगडमध्ये अगदी सामान्य माणसासारखं काम करतात, कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः खारघरमध्ये राहतो, अनेक वेळा आदित्यताई खारघरमध्ये येतात, पनवेलमध्ये येतात, आताच तटकरे साहेब उलव्यामध्ये येऊन गेले. त्यांची कार्यकर्त्यांसोबत असलेली जी बांधिलकी आहे ती मी गेल्या कित्येक वर्ष पाहत होतो. रुपेशजींचा आणि तेजसजींचा विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये समाजसेवा करत असतानाच पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यातल्या उत्तरेच्या भागात म्हणजे पनवेल उरणच्या परिसरामध्ये हे तरुण सहकारी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या सह अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत. शिवदासनी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. 99 सालामध्ये मला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याला कळंबोली स्टील मार्केट आणि कळंबोलीचा परिसर विकसित झाला होता, परंतु कामोटे आणि खारघर हे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये दीर्घकाळ त्याच पद्धतीने होते आणि त्याच्यामुळे विलासरावांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सर्वाधिक चालना त्यावेळेला देता आली. अलीकडे कामोटे असेल, खारघर असेल, उलवेडाचा रोड असेल, प्रचंड प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ या माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होईल. ते सुद्धा काम बघण्याची संधी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मला त्या कालावधीमध्ये मिळाली होती. रुपेशजी, तुम्ही दीर्घकाळ शिवसेनेमध्ये काम करत आलात. सोशल मीडिया, युवा सेनेचे राज्य सचिव या पदावरती सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेची बांधणी केली. दादांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख काम करणं, संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ताकद आणि शक्ती देणं, हीच भूमिका आम्ही सर्वजण सामुदायिकरित्या गेले 3 वर्ष नव्याने निर्णय घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी करतात. त्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यावर पक्ष मजबूतीच्या कामाला मोठ्या प्रमाणावरती त्या निमित्ताने चालना मिळते आहे, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. तेजसजी, तुम्ही समाजसेवा करत असताना कशामध्ये करत आलात त्याचा उल्लेख या ठिकाणी केला, पण समाजसेवेला राजकारणाची जोड दिल्याशिवाय, राजकीय पक्षाच्या विचारसरणीची स्वीकृती केल्याशिवाय त्याची व्यापकता अधिक वाढू शकत नाही असं तुम्हाला मनोमन पटलं. त्यामध्ये रुपेशनी पण महत्वाची भूमिका बजावली, सुधाकरजींनी बजावली, अनेकेही आपल्या सर्वांच्या संपर्कात दीर्घकाळ त्या ठिकाणी होत्या आणि एका मूर्त स्वरूपामध्ये आज आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आज आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे तिकडचं ऑफिस आहे ती जागा मिळाली. नशीब होतं की वानखेडे स्टेडियमची जागा मिळाली. या वानखेडे स्टेडियमनी गेल्या 40-45 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सामने पाहिले आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती होत असतानाच वन डे मधलं जागतिक अजिंक्यपद याच वानखेडे मैदानावरती आपण पाहिलं. ती मॅच बघायला सुद्धा मी उपस्थित होतो. तशाच पद्धतीची मॅच खेळत आपल्याला पुढची भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यावेळेला जिल्ह्याचं नेतृत्व सुधाकर घारे करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली कधी फलंदाजी असेल, कधी गोलंदाजी असेल किंवा अचूक टप्प्यावरती फेक मारायची असेल, रनआउट करत असेल, ते काम तुम्ही सगळेजण योग्य पद्धतीने कराल असा विश्वास कौशल्याचा, प्रशासनाचा, आपल्या अनुभवाचा, समाजसेवेमध्ये दीर्घकाळ ज्या पद्धतीने आपण काम केलं त्या सर्वांचा योग्य पद्धतीने उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला जाईल आणि आपल्यावरती सुद्धा दादांजवळ मी चर्चा करेन, प्रफुल्लबाईंच्या जवळ करेन, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या जवळ करेन, सुधाभाऊ जवळ सुद्धा करेन, पुस्तकबाईंजवळ करू आम्ही आणि योग्य ती संधी नजीकच्या कालावधीमध्ये पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्यावरती जबाबदारी देऊन तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने करेल
एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.